श्रोते हो नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 14. मानसीच्या शोधात राजस. आठवडाभर राजस मानसीच्या इमारतीजवळ चकरा मारत होता, पण मानसी काही दिसेना. त्याच्या पुढच्याच आठवड्यात एके दिवशी तो मनाचा हिय्या करून मानसीच्या इमारतीत शिरला. मानसीने मागच्या वेळेस सांगितलं होतं की पहिल्या मजल्यावर ती राहते, म्हणून त्याने कोणासही न विचारता संपूर्ण पहिला मजला पालथा घातला. पण मानसी नजरेस पडली नाही. त्याच एका बंद खोलीपाशी तो घुटमळत राहिला. मन सांगत होतं इथेच ती राहत असावी, पण खोलीला तर टाळे होते. तो तिथे उभा असताना शेजारच्याच खोलीमधील एका माणसाचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्याने विचारलं, कोण पाहिजे? त्याच्या प्रश्नावर राजस थोडा गांगरला, पण लगेच सावरत म्हणाला, मानसी इकडेच राहते ना? मानसी देसाई? हो, पण ते गावी गेले. 4-5 दिवस झालेत, तो माणूस उत्तरला. त्याचे उत्तर ऐकून राजसचा पुन्हा हिरमोड झाला. त्याचा आजचा प्रयत्नसुद्धा विफल झाला होता. त्या माणसाचे आभार मानून तो तिथून निघाला. मानसी गावी गेली. राजसचे मन कशातही रमेना, म्हणून मग यंदाही तो पूर्वाच्या कुटुंबासोबत गावी निघाला. खरं तर त्याचे जाण्याचे मन नव्हते, पण पूर्वाने जास्तच आग्रह केला, त्यामुळे त्याला तो आग्रह मोडता आला नाही. शिवाय यावर्षी राजसचे वडीलसुद्धा गावी जाणार होते आणि त्यांनी पूर्वाच्या कुटुंबाला गावी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे राजसला जाणं भागच होतं. म्हणून तो तयार झाला आणि नाही जाऊन सांगतो कोणाला. शिवाय पूर्वा त्याची अवस्था जाणून होती, म्हणून ती त्याला एकटे सोडून जाऊ पाहत नव्हती. न जाणे जुना राजस पुन्हा संचारला तर? त्याच्या हळव्या स्वभावाला मायेची फुंकर गरजेची होती, हे पूर्वा चांगल्या रीतीने जाणत होती. म्हणूनच राजसला नैराश्याच्या गर्दीतून बाहेर काढण्याचा ती हर तऱ्हेनं प्रयत्न करत होती. तिच्या प्रयत्नांना यशसुद्धा मिळत होते. राजस निदान गावी तरी रमेल याची तिला खात्री होती. शिवाय राजसला सुद्धा स्वतःचे गाव पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. ती निराळी. तिकिटाचं आरक्षण आधीच करून ठेवलं होतं. ठरल्या दिवशी ते मुंबईवरून निघाले आणि पूर्वाच्या गावी येऊन ठेपले. आठवडाभर पूर्वाच्या गावी राहून पुढच्याच आठवड्यात राजस पूर्वाच्या कुटुंबासोबत स्वतःच्या गावी निघाला. मनात विचार करू लागला, आपलंही गाव पूर्वाच्या गावा इतकंच सुंदर असेल. गावातली माणसं अशीच प्रेमळ असतील. पाहूया कसे आहेत ते. बाबा आहेतच ना, मग काही प्रश्न येणार नाही, असा विचार करत तो निघाला. गावी आल्यापासून मानसीच्या विचारातून काही काळ तरी त्याची सुटका झाली होती. हां, पण ज्या ज्या वेळी एकांतात असे त्यावेळी मात्र मानसीच्या विचारात घडलेला असे. तासाभरात राजस त्याच्या स्वतःच्या गावी पोहोचला. एसटीतून उतरताना त्याने आजूबाजूला नजर टाकली. चारी बाजूंना कातळ, दुसरे काहीच दिसेना. हे असलं कसलं ओसाड गाव? आणि घरं कुठे आहेत? दूर दूरवर कुठेच दिसेनात. राजस मनातून खट्टू झाला. त्याचे वडील आले होते एसटी थांबल्यावर आणि त्यांच्याबरोबर वाडीतील 2-3 मुले होती. आपल्या मनातील शंका त्याने वडिलांजवळ बोलून दाखवली. यावर वडील हसले आणि म्हणाले, अरे थोडं पुढे चल, मग कळेल तुला आपलं गाव कसं आहे ते. थोडं पुढे जाऊन ते सर्व डोंगर माथ्याजवळ येतात. तिथून पुढे पायऱ्या उतरून खाली जायचं होतं. डोंगर माथ्याच्या कड्यावरून राजसनं खाली पाहिलं आणि तो पाहतच राहिला. इतके विलोभनीय दृश्य तो पहिल्यांदाच पाहत होता. पलीकडे आणि अलीकडे गर्द झाडींनी नटलेले डोंगर, मध्यभागी निळीशार विस्तीर्ण नदी, रो रो करत वाऱ्याचा कानावर गुंजणारा आवाज. हे सर्व पाहून नकळत त्याच्या तोंडून उद्गार आले. वा, काय सुरेख दृश्य आहे. यावर बाबा म्हणाले, मग आहेच सुंदर आपलं गाव. हे ऐकून राजसने विचारलं, पण बाबा आपलं घर कुठे आहे? इथे तर एकही घर दिसत नाही. हे काय, खाली, अजून थोडं खाली उतर, आपोआप दिसेल. वडील हसतच म्हणाले. ते ऐकून राजसला हायसं वाटलं. तो मनात गाव रेखाटू लागला आणि मनाशीच म्हणाला, म्हणजे एकंदर आपले गाव सुद्धा पूर्वाच्या गावासारखेच हिरवेगार आहे. तर डोंगराच्या मध्यभागापर्यंत उतरताच टुमदार वाडी वसलेली दिसली.
गर्द झाडी असल्यामुळे वरून अंदाजच येत नव्हता. आज पहिल्यांदाच राजस आपल्या गावच्या घरी पाय ठेवत होता. घर चांगलेच विस्तीर्ण होतं. पूर्वाच्या घरापेक्षा किंचित मोठं असेल. राजसचे काका गावचे घर सांभाळत होते. घरात येताच सर्वांनी म्हणजे काकांच्या कुटुंबाने आणि वाडीतील इतर मंडळींनी ख्याली खुशाली विचारली. पाहुण्यांचं म्हणजे पूर्वाच्या कुटुंबियांचं सुद्धा चांगल्या रीतीनं स्वागत केलं. हे पाहून राजस मनोमन सुखावला. 2-4 दिवसात राजस गावात चांगलाच रुळला. या दिवसात जवळजवळ संपूर्ण गाव त्यानं नजरेखाली घातले. ते चवदार थंड झऱ्याचं पाणी, चटणी भाकरी, आंबे, फणस, काजू, नदी किनारी सैर सपाटा याचा मनमुराद आनंद घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचे वेगळे तेज पाहून पूर्वाला खूप समाधान वाटलं. निदान गावी येण्याने राजेशच्या मनावरील मरगळ बऱ्याच अंशी दूर झाली होती. हे तिनं तिच्या निरीक्षणातून ताडलं होतं. तीही त्याला शक्यतो काही ना काही गोष्टीत मुद्दाम गुंतवून ठेवत होती, जेणेकरून त्याच्या मनावरचा ताण हलका व्हावा आणि तो असाच उल्लसित राहावा. दिवस तर खूप चांगले जात होते, पण रात्र ती मात्र मानसीच्या विचारात जात होती. बाहेर खळ्यात म्हणजे अंगणात सर्व पुरुष मंडळी झोपत असत. सुरुवातीचा काही वेळ गप्पांमध्ये जाई व नंतर हळूहळू एक एक जण निद्रेच्या अधीन होत. राजस मात्र जागा असे. मानसीच्या विचारात विस्तीर्ण आकाशाकडे टक लावून पाहत मनातील चांदण्यांशी गूज करता करता न जाणे किती वेळ जात होता. मधूनच झुळूकभराचा वारा आठवण तीव्र करत होता. कुठे झाडीत आशेचा काजवा चमकत होता, तर कुठे लुप्त होऊन संपूर्ण अंधार भासत होता. अशा दोलायमान अवस्थेत न जाणे कधी डोळा लागला होता आणि विचारांच्या जागी स्वप्नांचा गजर होत होता. 1.5 महिना गावी पाहुणचार झोडपून राजस पुन्हा मुंबईत आला. पुढच्याच आठवड्यात 10वीचा निकाल कळणार होता. उत्सुकता आणि उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती. निदान रिझल्टच्या दिवशी तरी मानसी आपल्याला नक्की भेटेल या आशेवर दिवस कंठत होता. एकदा का ती भेटली की सारं कसं सुरळीत होणार होतं. पण नियतीला मात्र मान्य असायला हवं ना. अन घडलंही तसंच. रिझल्टच्या दिवशी राजस लवकर उठून तयारी करून निघाला. पूर्वाने सुद्धा सकाळीच त्याला शुभेच्छा दिल्या. राजसने हसत त्या स्वीकारल्या व शाळेत जायला निघाला. तसा तो आज खूप खुश दिसत होता. रिझल्टचे दडपण अजिबात नव्हते. दडपण होते ते मात्र मानसीच्या भेटीचे. मनातल्या मनात गाणे गुणगुणत तो निघाला. पण आज ती भेटेल याची खात्री वाटत होती. होणार तिची भेट होणार, मानस आज पूर्ण होणार, गैरसमजुतीचे ढग विरणार, स्वप्न आज साकार होणार. राजेशच्या मनातील गैरसमजुतीचे ढग आज खरंच विरतील का? की नियतीने या भेटीच्या आड दुसरंच काही मांडून ठेवलंय? राजस आणि मानसीची ही भेट कशी ठरेल जाणून घेऊया पुढील भागात.